नमस्कार, माझे नाव वंदना गंगाधर तोडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थिनी असून चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत आज मी मुळाची माहिती सांगणार आहे. मूळ हे वनस्पतीचे मुख्य अवयव आहे. मुळाचे मुख्य कार्य जमिनीतील पाणी व पोषक द्रव्ये शोषून घेणे व वर खोडापर्यंत पोहोचणे. मुळाचे मुख्य दोन प्रकार: सोडमूळ, तंतुमय मूळ. सोडमूळ म्हणजे वनस्पतीचे प्रथम मूळ असते व त्याला इतर छोटे छोटे मूळ असतात, उदाहरणार्थ वड, पिंपळ. सोडमूळ हे द्विदल वनस्पती असतात. तंतुमय मूळ म्हणजे वनस्पतीच्या खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मूळ असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी सुनील कपलवाड. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरूर या शाळेतील विद्यार्थिनी असून चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत मी तुम्हाला खोडाबद्दल माहिती सांगणार आहे. खोड हे एक वनस्पतीचे महत्त्वाचे अवयव आहे. खोडामुळे वनस्पतीला उंची व आकार प्राप्त होते. खोडावर पेरे असतात. पेरे ज्या ठिकाणी असतात तेथून पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरातील अंतराला कांडे म्हणतात. खोडाच्या अग्र भागाला मुकुल म्हणतात. काही वनस्पती खोडात अन्न साठवून ठेवतात, उदाहरणार्थ ऊस. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विद्यार मीनाक्षी. मी इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरूर या शाळेतली विद्यार्थिनी असून चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत मी आज तुम्हाला पानाबद्दल माहिती सांगणार आहे. पान हे वनस्पतीमधील मुख्य अवयव आहे. वनस्पतीतील अन्न तयार करण्याचे मुख्य काम पान करत असतात. खोडाला पानाच्या जागी पेरे येतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र असे म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. पर्णपत्राच्या प्रामुख्याने पाने 3 प्रकारची आहेत: सलग उदाहरणामध्ये वडाचे, तनदेरी उदाहरणामध्ये जास्वंदाचे, खंडित उदाहरणामध्ये पपईचे. पाने 2 प्रकारची आहेत. नंबर 1 साधे पान उदाहरणामध्ये वडाचे. नंबर 2 संयुक्त पान उदाहरणामध्ये पिंपळाचे. आकारानुसार पर्णपत्राच्या प्रामुख्याने वर्तुळाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारचे आढळून येतात. पानाच्या मांडीनुसार एकांतरी, अवर्ती. कसं असतं ते सांग. अवर्ती जे की पाने असे आणि त्याच्यामधून इकडे एक आणि इकडे एक असे असते. सन्मुख जसे की एका समोर एक असतात. गोलाकार वडाचे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अस्मिता संदीसून कांबळे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरूर या शाळेची विद्यार्थिनी असून मी इयत्ता 7वी शिकत आहे. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत मी वनस्पतीचे फुले याबद्दल माहिती सांगणार आहे. फुले हे वनस्पतीचे आकर्षक अवयव आहे. फुले वनस्पतीच्या देठाला येतात. फुले ज्या ठिकाणी वनस्पतीच्या देठाला येतात तो भाग सामान्य पसरट व फुगीर असतो. निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्यांनी बनलेले असते. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. दलपुंज पाकळ्यांनी बनलेले असते. वेगवेगळ्या फुलांच्या दलपुंज म्हणजे जसे की गुलाब, मोगरा, जास्वंद, कण्हेरी, तगर या फुलांचा आकार. हे जो पिवळा भाग आहे तो कुमंग भाग आहे आणि हे वरचा भाग आहे तो जायंग भाग आहे. कुक्षी वरच्या भागाला कुक्षी म्हणतात आणि ह्या पिवळ्या भागाला कुक्षीग्रंथ म्हणतात आणि हे जो आहे तो अंडाशय आहे. कुक्षीग्रंथ अंडाशय आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव बालाजी गंगाधर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरूर इयत्ता 7वी विद्यार्थी असून चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत फळाची माहिती सांगणार आहे. फळ हे वनस्पतीचे अवयव आहे. वनस्पतीच्या बियाचे 2 प्रकार पडतात: एकदलवी, द्विदलवी. ज्या वनस्पतीच्या बियाचे 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदलवी असे म्हणतात, उदाहरणार्थ ज्वारी, गहू, तांदूळ इत्यादी.
ज्या वनस्पतीच्या बियाचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदली बी असे म्हणतात. उदाहरणार्थ हरभरा, तूर, मूग. काही वनस्पतीच्या फळामध्ये एकच बी असते. उदाहरणार्थ जांभूळ. काही वनस्पतीच्या फळामध्ये अनेक बिया असतात. उदाहरणार्थ जाम. वनस्पतीच्या फळाच्या बियांमधून नवीन रोपटे तयार होतात. धन्यवाद.